माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। सुप्रिया सुळे यांनी आताच मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। यावेळेसच सहकार बचाव पॅनेलचे रंजन काका तावरे देखील येथे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। यावेळी सुप्रिया सुळे यांनी रंजन काका तावरे यांना यावेळी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। आज सकाळी खऱ्या अर्थाने माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे आणि एकंदरीतच 19,750 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। खऱ्या अर्थाने ताई आज मतदान प्रक्रिया पार पडते, मतदान केले आपण, काय सभासदांना आवाहन करा? जास्तीत जास्त मतदान करा। ताई एकंदरीत सहकार बचाव पॅनेलनी आणि दादांनी देखील चेअरमन पदाची घोषणा केलेली आहे। आपल्या नेतृत्वाखाली लढत असणाऱ्या पॅनेल चेअरमन पदाची घोषणा केली नाही, सगळी अंतर्गत प्रश्न आहेत तो सगळ्यांचे। आज खऱ्या अर्थाने कोणत्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवली आणि सभासदांना काय आवाहन करा? कारखाना पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या हिताने आणि त्यांना केंद्रबिंदू ठेवून चालला पाहिजे। ताई एकंदरीत मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप झालेले आहेत प्रचारात। खऱ्या अर्थाने सभासद आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, परंतु कारखान्यात वेळोवेळी जी साखर भिजली किंवा पीडीसी बँकेचा प्रश्न असेल, काय मत आहे आपल्या ह्या गोष्टी? मतदार खूप हुशार असतात, त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की जे शेतकऱ्यांचा, कष्ट करणाऱ्यांच्या आणि जे कारखान्याच्या हिताचा असेल तोच निर्णय तुम्हाला दिसेल। आज खऱ्या अर्थाने माऊलींची पालखी सासवडमध्ये येत आहे। मी चाललेच आहे, मी आज 1:30 वाजता नेहमीप्रमाणे वडकीला स्वागत करणार पालखीचं आणि दिवेघाट चालून सासवडपर्यंत आम्ही सगळेच पांडुरंगाचा आठवण करत त्याच्यासाठी वर्षाचे आभार मानून पुढचं वर्षही चांगलं जावं, महाराष्ट्रात आणि भारतात अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळालं, याच्यासाठीच आज खरं एक आनंद सोहळा आहे। होत्या खासदार सुप्रिया सुळे, खऱ्या अर्थाने सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ते यावेळेसच सहकार बचाव पॅनेलचे रंजन काका तावरे हे देखील मतदानाला आले असतात, त्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। एकंदरीत आज माळेगाव कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि मोठ्या प्रमाणात सभासद मतदानासाठी आपला हक्क बजावत आहेत। कॅमेरा पर्सन नागेश सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।